नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. ही एक डेव्हलपिंग स्टोरी आहे, कारण याच्यात आता मंत्रिमंडळ विस्ताराचं सुतोवाच खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काल अनौपचारिक चर्चा जी त्यांची मुंबईमध्ये वर्षा निवासस्थानी मुंबईतल्या पत्रकारांशी झाली तेव्हा बोलताना सुतोवाच केलेला असल्यामुळं आणि आपल्याकडे आत्ता सध्या एक मोठा वाद सुरू आहे बच्चू कडू आणि रवी राणा या वादामागे सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार हेच कारण असल्यामुळं आपण मधल्या ओळीमध्ये दोन मुद्दे टॅग केलेले आहेत. एक म्हणजे श्री एकनाथ शिंदे म्हणतात तसा भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये 50-50% खाते वाटपाचा मंत्रिमंडळ वाटपाचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे का? कारण माझी माहिती पूर्णपणे वेगळी आहे. ज्या वेळेला अतिशय कोणालाही कल्पना नसताना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद श्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आणि श्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं, त्यानंतर श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे 6 महत्त्वाची खाती आहेत त्याच्यामध्ये वित्त आणि गृह विभाग आहे आणि त्यामुळं असं वाटत दिसतं आहे महाराष्ट्राला की या सरकारवरती पूर्णपणे पगडा हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा आहे. 2 खाती एक तर खूपच वादग्रस्त झालं अलीकडच्या काळामध्ये, ते म्हणजे उद्योग खातं जे उदय सामंत हे, तसं माझ्या मते त्यांच्याकडे कार्यकाळ आल्यापासून ते सतत यानं त्या पद्धतीनं त्यांच्यावरती आरोपाची राळ उठलेली आहे. एका अर्थानं ती चांगली पण आहे की कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या विकासाच्या अनुषंगाने विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाला उत्तर देताना सत्ताधारी दिसत आहेत. तर उदय सामंत हे चर्चेत आहेत. दुसरे जे खातं चर्चेत आहे श्री तानाजी सावंत यांचं, ते मात्र नको त्या कारणामुळे चर्चेत आहे, म्हणजे आरोग्य विभाग. याच्याशिवायचं जे तिसरं खातं आहे जे एकनाथ शिंदे गटाकडे आहे ते आहे कृषी विभागाचं खातं. ही तुलनेनं ही 3ही खाती जी आहेत ना ती पहिल्या प्रीमियम खात्यामध्ये येत नाहीत. आता मी हा फॉर्म्युला का नाही हे सांगत असतानाच पहिल्यांदा जे 9 खाते वाटप झालेले आहे त्या खाते वाटपामध्ये सुद्धा बघा की भलेही महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलं आणि GSDA म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन हे अतिशय महत्त्वाचं खातं त्यांच्याकडं असल्यामुळं किंवा कुठलीही फाईल ही मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय पुढे सरकत नसल्यामुळं जरी चेहरा श्री एकनाथ शिंदे यांचा असला तरी या सरकारवरती पगडा हा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि काल जेव्हा श्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की आमचा असा 50-50% खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, तो माझ्या मते तसा ठरलेला नाही आहे. अगदी पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय तर भारतीय जनता पार्टीकडे अतिशय महत्त्वाची अशी खाती गेलेली आहेत. बघा भारतीय जनता पार्टीचे सध्याचे मंत्री कोण आहेत? राधाकृष्ण विखे पाटील, त्यांच्याकडे महसूल खातं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन खातं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे हायर एज्युकेशन आहे. विजयकुमार गावित भारतीय जनता पार्टीत नाहीत. गिरीश महाजन आहेत. गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री जे एकनाथ शिंदे गटाचे आहेत. दादाजी भुसे यांच्याकडे तर खातं आता आपल्याला आठवावं लागेल. संजय राठोड यांची तीच अवस्था आहे. सुरेश खाडे हे भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्याकडे कामगार कल्याण खातं आहे. संदीपान भुमरे यांचं खातं तुम्हाला माहितीच आहे. उदय सामंतचा मी आत्ताच उल्लेख केला, तानाजी सावंत यांचा उल्लेख केला, अब्दुल सत्तार यांचा केला, दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण खातं आहे, अतुल सावे यांच्याकडे समाज कल्याण असं महत्त्वाचं खातं आहे. सो पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे महत्त्वाची की जी थेट जनतेशी निगडीत आहेत, अर्थात सत्तेमध्ये कुठलंही महत्त्वाचं खातं हे तुम्ही तुमच्या कामानं त्या खात्याचा प्रभाव पाडू शकता, जे स्वर्गीय RR पाटील यांनी ग्रामविकासासारखं तुलनेनं कमी महत्त्वाचं खातं असून सुद्धा महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. पण पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा वरचढ हात राहिलेला आहे. आत्ता माझी माहिती अशी आहे आणि जी पब्लिक डोमेनमध्ये पण होती पूर्वी की ज्या वेळेला या सरकारचं सत्ता आरोहण झालं त्याच वेळेला 60-40 असा फॉर्म्युला ठरलेला होता. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला 60% कुठलीही सत्तेची पदं येतील, मग त्यात विधान परिषदेच्या जागाही असतील, महामंडळांची ही खाती अध्यक्षपदं असतील किंवा मंत्रिमंडळातली महत्त्वाची खाती असतील. या 60%मध्ये पण माझी माहिती अशी आहे की जी महत्त्वाची खाती आहेत, म्हणजे अगदी एकट्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडच्या खात्यांचा जर आपण उहापोह केला तरीसुद्धा असं दिसतं की जवळपास 70-30 असं इम्बॅलन्स आहे. म्हणजे 70% खाती ही श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतकी महत्त्वाची आहेत की त्यांना जे मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही आहे त्याला कुठेतरी कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वानं केलेला आहे असं दिसतं. अर्थात ते डिझर्व करतात, कारण त्यांनी त्याच्या आधीच्या 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे ॲटलिस्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून तरी फार उत्तम पद्धतीनं हाताळलेला होता. याबद्दल काही आपल्याला मनामध्ये तरी किमान प्रश्नचिन्ह असायला नकोत. पण तरीसुद्धा ही चर्चा का होते की एकीकडे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी श्री एकनाथ शिंदे आल्यानंतर आता जवळपास 3-3.25 महिने झालेले आहेत. आत्ताच नांदेडमध्ये बोलताना
सुषमा अंधारे ज्या नुकत्याच शिवसेनेमध्ये आलेल्या आहेत आणि आपल्या घणाघाती भाषणासाठी त्या प्रसिद्ध आहेत, त्यांनी काल एक वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी ही सतत एकनाथ शिंदे यांना कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांनी ती जुनी उदाहरणं दिली की त्यांना चिठ्ठी दिली जाते, गिरीश महाजन कानात सांगतात, प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये माईक हिसकावून घेतला जातो. आणि पुढे ते वाक्य असं बोलल्या की मराठा समाजाच्या नेतृत्वाला राज्यकारभार करता येत नाही असा दाखवण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीला आणि अर्थात देवेंद्र फडणवीस यांना हे दाखवायचं आहे की माझ्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सरकार कोणी चांगल्या पद्धतीने चालवू शकत. सो हे एक नेरेटिव्ह सेट करण्याचा हे सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. काही घटना तशा घडल्या ज्या विजिबल होत्या, म्हणजे चिठ्ठी देणं, माईक हिसकावून घेणं, अर्थात ते प्रश्न आणि त्यानंतरचा जर खुलासा बघितला तर ते बऱ्याचशा गोष्टी ह्या ओघावत्या झालेल्या आहेत. पण म्हणून श्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद नाही आहेत का, असं जर कोणाला प्रश्न पडला असेल तर त्यांनी ह्या मधल्या ओळीतल्या काही छोट्या मोठ्या गोष्टींचा जो मी उल्लेख करणार आहे ते बघायला हवं. आता NDTVच्या स्वाती चतुर्वेदी ह्या एक पत्रकार आहेत आणि त्यांनी एक रिपोर्ट केला आहे. त्या असं म्हणतात, ओपिनियन मेकर हॅज इट टर्न इन टू द फडणवीस वर्सेस शिंदे ऑलरेडी. त्यांचं असं म्हणणं की खरं म्हणजे हे आधीच सुरू झालेलं आहे. आणि पुढं त्या म्हणतायत, द एज ऑन द फेसेस ऑफ महाराष्ट्र चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे अँड हिज डेप्युटी देवेंद्र फडणवीस इज वर्थ 1.79 lakh crore. That is the cumulative value of the 4 deals that Maharashtra has lost to Gujarat, 2 of them since the Shinde-Fadnavis comeback took charge of the state. ह्या ज्या 1.79 लाख कोटी रुपयाचे जे 4 उद्योग महाराष्ट्र बाहेर गेले, माझ्या मते अवघ्या 3 महिन्यामध्ये असे कुठेतरी उद्योग बाहेर गेले, हे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्या एका डीलबद्दल मात्र मला असं वाटतं की पंतप्रधान कार्यालयाने त्याच्यामध्ये निश्चितपणे हस्तक्षेप केलेला असावा. एरवी श्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि पंतप्रधानांचे संबंध बघता, श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार पाहता, तो जो सेमीकंडक्टरवाला प्रोजेक्ट आहे तो गुजरातमध्ये गेला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काहीतरी पंतप्रधान कार्यालयाचा इन्फ्लुएन्स असणार आहे, कारण गुजरात राज्यामध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. पण त्यानंतर जे महाराष्ट्राला सांगितलं जातं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी तथ्यांश नाही, कारण त्याच्यातल्या कागदपत्रांची कुठली तरी एक फाईल लागते, त्याच्यावरती मंत्र्यांचे नोटिंग्ज लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेतृत्व, म्हणजे मंत्र्यांचं नेतृत्व त्या मीटिंगची ज्या वेळेला शीर्षस्थ त्या बैठकीमध्ये ते जेव्हा अध्यक्ष असतात त्याच वेळेला ते जे प्रशासकीय व्यवस्थेतले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, त्यांच्या नोटिंग्स तिथं महत्त्वाच्या असतात. असं काहीही महाराष्ट्रात त्या MIDC विभागामध्ये अशा फाईल उपलब्ध नाही आहेत. जर त्या असतील तर त्या विरोधी पक्षांनी द्यायला हव्या होत्या, पण सगळंच काय आलबेल अशातला भाग नाही. तो या बॅकड्रॉपला ही आलेली बातमी आहे. The loses the Vedanta Foxconn chip making project, a bulk drug manufacturing project, a medical park, and as of the week Tata Airbus plan that will manufacture military transport plan. मी ऑलरेडी सांगितलं की यातल्या बऱ्याचशा गोष्टी तर ह्या आधीच झालेल्या होत्या. आपलं सरकार, मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचं असो, ते उद्योगधंदे आणण्यामध्ये आज कमी नाही पडलेलं. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा जो अहवाल मी पूर्वी आपल्या मधल्या ओळीच्या एका रिपोर्टमध्ये सांगितलाय, तो जर काढून बघितला तर सामाजिक सुरक्षा, तिथे MIDC भागामध्ये वाढलेली गुंडगिरी, न लवकर क्लिअरन्स मिळणं, वेगवेगळ्या अटी आणि इतर राज्य ज्या पद्धतीनं आपल्याकडे उद्योग यावा यासाठी काही अशा गोष्टी करतात की खरं म्हणजे त्याचा सुद्धा साकल्यानं विचार करण्याची गरज आहे की उद्योग येत आहेत म्हणून तुम्ही 40%चं 100% आम्हाला टॅक्स रिबीट द्या, जागा मोफत द्या, 5 वर्षासाठी वीज मोफत द्या, 5 वर्षासाठी पाणी मोफत द्या, याचा विचार करावा लागेल. अर्थात स्पर्धेत टिकायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत, कारण इतर राज्य ते करतात. द टायमिंग इज Portiness Gujarat is due to vote for its next government, and the announcement of the securing some of the biggest investment in the country will pump up the BJP's campaign to demolish Arvind Kejriwal in the Prime Minister's homestead. त्यांना असं म्हणायचं आहे स्वाती चतुर्वेदी यांना की अरविंद केजरीवाल हा विकासाचा नारा आणि अलीकडे भारतीय जनता पार्टीचं आवडतं अस्त्र हिंदुत्व त्यालाच घेऊन बरोबर चाललेलं असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना काउंटर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी एका पाठोपाठ एक गुजरातमध्ये व्यवसाय आणतात. पण त्यांनी जो महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख नेत्यातल्या संघर्षाची किनार त्याला जोडली ती अशी आहे की meanwhile has Shinde and leaders from BJP in the Maharashtra are trying to placate those within their party as well as voters, but the Shinde BJP government seems to be a little unsteady of in its speed. I spoke to several leaders from the Shiva Sena, the Uddhav Thackeray fraction, the Shinde fraction, the Nationalist Congress Party, the BJP and the Congress for the column, including Union Minister BJP representatives has no difference with his opinion. Gujarati favoritism at the cost of the Maharashtra must stop
or we will face a grave crisis of Maharashtra anger, first in the long delayed Mumbai civic polls and then in the 2024 Lok Sabha and Assembly elections. Remember that Nitin Gadkari, Union Minister, had made a huge pitch for the Tata project. Anger within the team Thackeray is palpable. A closed Thackeray had said the BJP and its central leaders त्यांना हे सजेस्ट करायचं आहे की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान सुद्धा काही प्रमाणामध्ये मतभेद आहेत आणि ते मतभेद यासाठी आहेत की ज्या पद्धतीने त्यांनी पिच करायला हवं. म्हणजे खरं म्हणजे या बातमीमध्ये आता एक शब्दशः त्या बातमीमध्ये असं म्हटलं की शिंदे वॉन्ट्स टू ऑल हिज मेमेले ॲट द रिसॉर्ट इन द राजस्थान. त्यांनी तर पुढे असा दावा केला की शिंदे हे राजस्थानमध्ये आपल्या काही आमदारांना घेऊन जाऊ इच्छित होते, पण त्यातली महत्त्वाची तक्रार त्यांच्याकडे आलेली आहे. मेनी ऑफ हिज एमएलएज क्लेम दॅट ऑफिशियल्स टेक ऑर्डर्स फ्रॉम फडणवीस अँड डोंट अलाउ देम टू डू एनी वर्क इन देअर मिनिस्ट्रीज अँड कॉन्स्टिट्युन्सीज. A senior NCP leader told me that Shinde has been calling at least one top billionaire industrialist regularly in the hope of landing a mega project for Maharashtra to reverse at the least part of the recent losses. Meanwhile, a group of Shinde MLAs are in the talks with Uddhav Thackeray to return to his team. ज्या बातम्या माध्यमामध्ये येतात त्या ह्या दाखवण्याचा प्रयत्न करतात की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही ना काहीतरी स्वरूपाचे मतभेद आहेत. ज्या पार्श्वभूमीवर हे सरकार बनलं त्याच्यामुळे हे सांगितलं जातं आहे. देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत, श्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो फरक महाराष्ट्र आणि त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्री पदाच्याही काळात बघितलाय. पण आता ही जी चर्चा होते त्या चर्चेमध्ये काय तथ्यांश असावं? माझ्या मते राजकीय भूमिकेवरून अजूनही दोघं एकाच प्लॅटफॉर्मवरती आहेत. कुठलाही असा मोठा मतभेद त्यांच्यामध्ये दिसलेला नाहीये. पण प्रशासकीय कारणावरून मात्र त्यांच्यात काही मतभेद आहेत अशी चर्चा आहे आणि त्यात तथ्य असावं. विशेषतः मुंबईचे सीपी कोण असावेत, मुंबई पोलीस दलातल्या डीसीपींच्या बदल्या, वेगवेगळ्या जिल्ह्यातले एसपी यांच्या बदल्यामध्ये जो काही डिले झालेला आहे, जो काही दिरंगाई होते आहे, त्याच्यामध्ये या दोघांमध्ये असलेले जे मतभेद आहेत ते कारणीभूत आहेत अशी चर्चा आहे आणि ते असावेत असंही दिसतं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जो एकूण वावर आहे तो असा दिसतो आहे की सरकारची प्रतिमा जर कुठे अडचणीत येत असेल तर तिथे मी बोलेन, पण जर शिंदे गटाच्या बद्दलच्या म्हणजे कारण जे दिसतं आहे ते सरकारच्या एकूण कामापेक्षा नको त्या नकारात्मक चर्चा त्या सरकारच्या कामकाजाविषयी होताना दिसतात. आणि मुख्यत्वे त्या चर्चा ज्या मंत्र्यांच्यामुळे होत आहेत ते सगळे मंत्री हे शिंदे गटातले आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा असा स्टँड असावा की याबद्दल जर कुठे कॉन्ट्रोवर्सी होत असेल तर लेट शिंदे फ्रॅक्शन कम फॉरवर्ड अँड क्लॅरिफाय एव्हरीथिंग. तेच बघतोय आपण की भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असलेले रवी राणा हे एवढ्या मोठ्या प्रमाणात 50 खोक्यांचा आरोप करत असताना सुद्धा 3-4 दिवस या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरच्या काही गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक वाक्यता नाहीये असं सूचित होताना दिसतं आहे. आणि राजकीय भूमिकांच्या बद्दल मात्र कारण ह्या ज्या तीन राजकीय पक्षांना हे सामोरे जात आहेत त्यांना काउंटर करत असताना मात्र हे दोन एकत्रितपणे त्यांना उत्तरं देतात असं दिसतं आहे. ज्या वेळेला प्रत्यक्षात हिवाळी अधिवेशन होईल त्यावेळेला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. एक छोटासा इन्सिडेंट सांगूया आणि मग सरकार कसं काम करतं आणि राजकीय नेते कसा विचार करतात ते बघूया. इथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे श्री कैलास पाटील हे पीक विम्याच्या मुद्द्यावरती उपोषण करत होते. 7व्या दिवशी त्यांचं उपोषण संपलं. आदल्या दिवशी त्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करून त्यांचं उपोषण मागं घ्यावं असं त्यांना सुचवलं. आपण मिटिंग घेऊ वगैरे सांगितलं, पण ते उपोषण त्यांनी मागं घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले. मग त्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिलं. त्यांनीही सांगितलं की तुम्ही मागे घ्यायला पाहिजे, तुमची तब्येत महत्त्वाची आहे, कारण अर्थात ती तब्येत त्यांची खालावत चाललेली होती. श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला शब्द देतो की आपण यावरती तोडगा काढू आणि मग ते उपोषण त्यांनी मागं घेतलं. आता बातम्या अशा गेल्या की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कैलास पाटील यांनी ते आंदोलन मागं घेतलं. पण नंतर मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडनं हे सुचवण्याचा प्रयत्न झाला की देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कैलास पाटीलांना फोन केलेला होता. त्यांनी त्यांना तुमचं उपोषण मागं घेणं का गरजेचं हे सांगितलं आणि जर शक्य असेल तर याच्यामध्ये मग मुख्यमंत्र्यांच्या कामाची सुद्धा दखल घ्या असं सुचवलं गेलं. अर्थात ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मी जे सुरुवातीला म्हणालो की कुठली फाईल ही त्यांना विचारायच्या पुढे सरकतच नाही.
सो त्याच्यामध्ये काही बदल आम्ही केले की कारण त्यांनी त्याला फोन केलेलाच होता. सो स्वतःबद्दलची प्रतिमा सरकारमध्ये होत असलेल्या कामाचं आपल्याला काय क्रेडिट मिळेल. कारण हे असं असतं का की मुख्यमंत्र्यांना एक फोन येतो आणि मग मुख्यमंत्री काही निधीचं वाटप लगोलग करतात किंवा मुख्यमंत्री वारकरी ज्यावेळेला जखमी होतात अपघातामध्ये त्यावेळेला स्वतः फोन करतात किंवा मुख्यमंत्री हे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून तो फोन करत असतानाचं रेकॉर्डिंग करून मग ते माध्यमात टाकतात, ज्याचा आरोप श्री अजित पवार यांनी केला होता. सो प्रतिमा या पद्धतीनं आपली असावी असा प्रयत्न ज्यावेळेला श्री एकनाथ शिंदे यांचा सुरू आहे त्यावेळेला अशा काही गोष्टी की ज्या वित्त विभागाशी निगडीत असतील किंवा अशा काही गोष्टी की ज्या सरकारच्या प्रतिमेशी निगडीत असतील किंवा अशा काही गोष्टी की ज्या भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेशी निगडीत असतील तर त्याला कुठेतरी ठेच पोचत असेल तर त्यावेळेला मात्र हे मतभेद आहेत असं व्हिजिबली दिसतं आहे. पण फार मोठ्या प्रमाणात ते मतभेद आहेत असं इतक्यात तर आपल्याला म्हणता येणार नाही. जो पहिला मुद्दा मी टॅग केला आहे की एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये 50-50% जागा मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे का, माझ्या मते तो नाही, तो 60-40 आहे. तो थांबूया आपण इथे. ही डेव्हलपिंग स्टोरी आहे, अजून त्यात बऱ्याच गोष्टी घडणार आहेत म्हणूनच त्याची लगोलग आपण दखल घेतली. तुम्हाला आमचा हा मधल्या वेळीचा जो प्रयोग आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. माझं आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट आहेत, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, ते सगळे फॉलो करायला लागले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.